नमस्कार, मी अजय. महाराष्ट्रातील विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी सध्या महाआयडी या पोर्टलची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक नागरिकांना या पोर्टलवर आपल्या नावावर कोणत्या शासकीय योजना आहेत, कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे आणि संबंधित योजनांची माहिती पाहता येत आहे. मात्र याच प्रक्रियेमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC बाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः काही महिलांना महाआयडी पोर्टलवर लाडकी बहीण योजना दिसत असल्याने त्या योजनेवर क्लिक केल्यानंतर पुढे येणारी KYC प्रक्रिया हीच लाडकी बहीण योजनेची KYC असल्याचे वाटत आहे. प्रत्यक्षात येथे एक महत्त्वाचा फरक समजून घेणे गरजेचे आहे. महाआयडी पोर्टलवरील KYC आणि लाडकी बहीण योजनेची अधिकृत KYC ही एकच प्रक्रिया आहे असे समजणे चुकीचे ठरू शकते. महाआयडी हे विविध शासकीय योजनांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे डिजिटल व्यासपीठ म्हणून नागरिकांसमोर येते. नागरिकांनी यापूर्वी कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे किंवा त्यांच्या नावाशी संबंधित कोणती योजना नोंदवली आहे याची माहिती पोर्टलवर दिसू शकते. त्यामुळे एखाद्या नागरिकांच्या महाआयडीमध्ये लाडकी बहीण योजना दिसणे स्वाभाविक आहे. मात्र नागरिकांनी हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे की पोर्टलवर लाडकी बहीण योजनेचे नाव दिसत आहे म्हणून त्या ठिकाणी केली जाणारी प्रत्येक KYC लाडकी बहीण योजनेची KYC आहे असे समजू नये. नेमका संभ्रम कुठे निर्माण होत आहे? समजा एखादी महिला महाआयडी पोर्टलवर लॉग इन करते, तिला पोर्टलवर विविध योजनांची माहिती दिसते, त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे नाव देखील दिसते. संबंधित योजनेवर क्लिक केल्यानंतर पुढे KYC करण्याचा पर्याय येतो. यामुळे अनेक महिलांना वाटते की माझ्या लाडकी बहीण योजनेची KYC बाकी आहे आणि ती आता इथे करायची आहे. याच ठिकाणी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. ही प्रक्रिया महाआयडी पोर्टलची KYC असू शकते, म्हणजेच नागरिकांची माहिती महाआयडी प्रणालीशी जोडण्यासाठी किंवा त्यांची ओळख पडताळण्यासाठी ही प्रक्रिया असू शकते. त्यामुळे केवळ या प्रक्रियेला लाडकी बहीण योजनेची KYC असे संबोधणे योग्य नाही. दुकानदार किंवा ऑनलाईन केंद्राकडून चुकीची माहिती मिळू शकते. ग्रामीण भागात अनेक नागरिक स्वतः ऑनलाईन प्रक्रिया करू शकत नसल्यामुळे ते CSC केंद्र, ऑनलाईन सेवा केंद्र किंवा दुकानदाराची मदत घेतात. अशावेळी काही ठिकाणी नागरिकांना लाडकी बहीण योजनेची KYC करायची आहे असे सांगून महाआयडी तयार करून त्यांची KYC केली जात असल्याच्या तक्रारी किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. नागरिकांनी कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी ती नेमकी कोणत्या योजनेसाठी आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. विशेषतः महिलांनी केवळ कोणीतरी सांगितले म्हणून आधार क्रमांक, OTP, बँक खात्याची माहिती किंवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नये. कोणत्याही डिजिटल प्रक्रियेमध्ये आपली माहिती कुठे वापरली जात आहे हे समजून घेणे महत्त्वाचं आहे. महाआयडी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर महाआयडी हे नागरिकांना विविध शासकीय योजनांशी संबंधित माहिती डिजिटल पद्धतीने पाहण्यास मदत करणारे व्यासपीठ आहे. तुमच्या नावावर शासनाच्या कोणत्या योजना नोंदवल्या आहेत, कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे किंवा संबंधित योजनेची माहिती काय आहे हे एकाच ठिकाणी पाहण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे महाआयडीवर लाडकी बहीण योजना दिसणे म्हणजे महाआयडी आणि लाडकी बहीण योजना यांचा काहीही संबंध नाही असेही म्हणता येणार नाही. योजना पोर्टलवर दिसू शकते, मात्र त्यानंतरची KYC प्रक्रिया नेमकी कोणत्या उद्देशाने आहे हे वेगळे समजून घेणे आवश्यक आहे. महिलांनी काय काळजी घ्यावी? सर्वप्रथम, लाडकी बहीण योजनेची KYC आहे असे कोणी सांगितले तर लगेच पैसे देऊ नका. दुसरे म्हणजे KYC करण्यापूर्वी संबंधित प्रक्रिया कोणत्या पोर्टलवर सुरू आहे याची खात्री करा. तिसरे म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP सांगू नका. चौथे म्हणजे आधार किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती देताना विशेष काळजी घ्या. पाचवे, एखादा दुकानदार किंवा ऑनलाईन सेवा केंद्र चालक ही KYC केली नाही तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होईल असे सांगत असेल तर घाबरून जाऊ नका. आधी अधिकृत माहिती तपासा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, येथे नागरिकांनी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे. महाआयडी पोर्टलवरील KYC लाडकी बहीण योजनेची KYC असे सरसकट समजणे योग्य नाही. पोर्टलवर लाडकी बहीण योजना दिसत असली तरी त्या योजनेवर क्लिक केल्यानंतर होणारी प्रक्रिया ही महाआयडी पोर्टलची KYC असू शकते. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही प्रक्रिया एकच आहेत असा गैरसमज करून घेऊ नये. जर भविष्यात शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या KYC संदर्भात नवीन अधिकृत सूचना, GR किंवा स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी झाल्या तर त्यानुसार प्रक्रिया करणे योग्य ठरेल. आजच्या डिजिटल युगात सरकारी योजनांच्या नावाने अफवा आणि गैरसमज वेगाने पसरतात. विशेषतः महिलांच्या योजनेशी संबंधित माहितीमध्ये नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. लाडकी बहीण योजनेची KYC या नावाखाली कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी ती अधिकृत आहे की नाही हे तपासा.
कोणी तुम्हाला चुकीची माहिती देऊन पैसे घेत असेल तर त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा मार्गही वापरता येतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या नावाने तुम्हाला कोणी महा-आय-डीची KYC करून घेत असेल तर सावध राहा. दोन्ही प्रक्रिया एकच आहेत असे समजू नका. या विषयावर शासनाकडून किंवा अधिकृत यंत्रणेकडून नवीन आणि स्पष्ट अपडेट प्राप्त झाल्यास त्यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. ही माहिती स्वतःपुरती ठेवू नका. आपल्या घरातील महिला, नातेवाईक, शेजारी आणि गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवा. कारण माहितीची कमतरता हीच अनेकदा गैरसमज आणि फसवणुकीचे कारण बनते. सावध राहा, अधिकृत माहिती तपासा आणि कोणत्याही KYCसाठी घाईघाईने पैसे किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.